इकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूरमध्ये आज शक्ती प्रदर्शन होणार आहे। इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या आज 3 सभा आहेत। हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे आज एकाच मंचावरती सुद्धा दिसतील। इंदापूरच्या सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये या 3 सभा होणार आहेत। या सभांना हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, त्यासोबतच अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, प्रवीण माने हे नेते उपस्थित राहणार आहेत। दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे शेजारी शेजारी आज बसलेले दिसून आलेले आहेत। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप। अमोल, आज आणि उद्या अजित पवारांच्या बारामतीत एकूण 7 सभा होणार आहेत। आजच्या दिवसात 3 सभा होणार आहेत। पहिली सभा सणसर येथे पार पडतीये, दुसरी इंदापूर तालुक्यातल्या शेळगाव, तर तिसरी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी सभा पार पडणार आहेत। आणि उद्या देखील अशा 4 सभा आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून जर महायुतीचं जर चित्र बघितलं इंदापुरातलं, तर ते काहीसं जुळवून घेताना दिसत आहेत। अजित पवार असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील। खरं तर हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष हा नेहमीच अजित पवारांसोबत झाला। त्यानंतर अजित पवार महायुतीमध्ये आले तेव्हापासून जे आहे ती काहीशी अडचण हर्षवर्धन पाटील आणि सगळ्या दोन्ही बाजूच्या म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांची होती। त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आपला तक्रारीचा पाडा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी इंदापूरला आले, त्यांची सभा झाली। त्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा झाला आणि त्यानंतर त्याच वेळेस जाहीर केलं होतं की आम्ही संयुक्त सभा घेऊ। आणि त्यानंतर आज जे आहे ती संयुक्त सभा पार पडतायत। त्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे शेजारी बसल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या। खरं तर या दोघांचा संघर्ष आजपर्यंत होत आलेला आहे, परंतु महायुतीत असल्यामुळे सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी दोघेजण देखील प्रयत्न करत आहेत। आज इंदापूर तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीत महायुतीची जी आहे संयुक्त सभा होते आणि याला सगळे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत। आणि दोन्हीकडून गटाने ठरवलं गेलंय की आम्ही जे आहे ते लीड देऊ। आता सुनेत्रा पवारांना यातून लीड मिळतो का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जयदीप, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।